हाय फ्रेंड्स. वीकेंड म्हटलं की शॉपिंग तर हवीच. मी पण मिस्टर DIYमध्ये शॉपिंगला गेली होते. खूप मजेशीर वस्तू दिसल्या, काही घेतल्या पण मी. चला तर मग बघूया काय घेतलंय मी. सर्वात पहिले मी थोडंसं अरेंजमेंट करते इथे सो दॅट मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकू. अँड सॉरी, माझा फर्स्ट व्हिडिओ व्लॉग असल्यामुळे माझं ओरिएंटेशन जरा हललेलं आहे. व्हर्टिकलमध्ये केलेलं आहे, जेव्हा की मला एडिटिंगच्या वेळेस लक्षात आलं की मला लँडस्केप ओरिएंटेशन करायला हवं. सो मी काही नोटबुक घेतल्या, हे काही बटरफ्लाय स्टिकीज आहेत, ज्या मला अतिशय आवडल्या. मला बटरफ्लायज तसे पण आवडतात रंगबिरंगी. सो मी त्या घेतले आणि ही आहे एक अगेन टू डू लिस्ट. त्याच्यामागे एक मला छानसं त्याच्यासोबत एक कव्हर पण मिळालं, जे मी इथे दाखवायला विसरली आहे. बट दिस इज रिअली नाईस. आय रिअली लाइक्ड इट. त्याच्यानंतर मी काही हुक्स घेतलेले आहेत. मला काही मी डेकोरेशन करत होती घरामध्ये, त्याचं सगळं सामान मी लावत होती. सो दीज आर द हुक्स विच आय गॉट फ्रॉम मिस्टर DIY. आणि त्यानंतर मला एक सवय आहे की टू डू लिस्ट मेंटेन करायची, माझी टास्क लिस्ट मेंटेन करायची आणि ही अशी एक कलरफुल स्टिकी नोट्स मला तिथे दिसल्या, विच आय रिअली लव्ह इट. आणि मी जॉब करते जिथे मी बऱ्याच वेळा स्टिकी नोट्सचा यूज करते, तर हे माझ्यासाठी नक्कीच खूप उपयोगी पडणार आहे. बस काही नाही. मी आता परत अरेंजमेंट करत आहे, त्याला ठेवत आहे आणि मी थोडेसे सनफ्लॉवर्स पण घेतले. अगेन दीज आर स्टिकर्स विच आय वुड डेफिनेटली लाईक टू यूज इट. तुम्ही जर आता हे बघत असाल तर मी तुम्हाला 2 साधे बॉईल पेन्स दाखवत आहे. बट आय रिअली लाईक्ड इट स्टॉप. इट्स मेड फ्रॉम अ रिबन फ्लॉवर्स. एक लाईट पिंक आणि मी एक डार्क पिंक घेतलेला आहे. ऑब्व्हियसली आय विल यूज इट फॉर माय रायटिंग. पण दीज आर सम ऑफ द थिंग्स जे मला खूप जास्त कलरफुल आणि ट्रेंडी आवडल्या तिथे आणि ह्या मी घेतलेल्या आहे. बाय द वे, हा लिटल बिट ऑफ सेटअप हा माझ्या बेडरूममधला आहे. कॉर्नर, आय कॅन कॉल इट ॲज माय वर्क कॉर्नर, जिथे मी टिपिकली माझं डेली वर्क करते. आफ्टर आय कम बॅक फ्रॉम ऑफिस, काही मीटिंग्स असल्या तर मी ते इथनं घेते. आज रविवार आहे आणि मी दिवसाची सुरुवात नेहमी शिवा ओरॅकल टॅरो कार्ड्सने करते. यातून मला रिअली पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि दिवसाबद्दल थोडं मार्गदर्शनही मिळतं. नाव शिवा ओरॅकल कार्ड्स म्हणजे नक्की काय? ही कार्ड्स आपल्या जीवनासाठी छोटे छोटे संदेश देतात, जसं एखादं गायडन्स, आजचा दिवस कसा असेल, आपल्याला काय लक्षात ठेवायला हवं. शिवम म्हणजे शांतता, ताकद आणि बदल. म्हणून या कार्ड्समध्ये कधी-कधी धीर धरायला सांगितलं जातं, कधी नवीन सुरुवात होणार असं दाखवलं जातं, तर कधी फक्त रिलॅक्स व्हा आणि मन शांत ठेवा असंही सांगतात. खूप अवघड नाही, ही कार्ड फक्त पॉझिटिव्ह विचार देतात. सो याची प्रोसेस थोडी सिंपल आहे. मी थोडं फास्ट फॉरवर्ड करून दाखवते बिकॉज इट ऑलमोस्ट टेक्स 10 to 15 मिनिट्स. पण काही नाही, मी आधी नॉक करते कार्ड्स सो दॅट त्यातले काही नेगेटिव्ह एनर्जी, काही नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्स असतील तर ते निघून जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जीने फिल होतात. अँड देन मी शफल करते कार्ड्सला आणि कार्ड स्प्रेड करते आणि त्यातून मी माझा गायडन्स घेते. फॉर एक्झाम्पल, मी आज 2 कार्ड्स काढले. एक फॅमिली इमोशनल सपोर्टचा होता आणि फर्स्ट वॉज रिलेटेड टू माय जॉब ॲस्पेक्ट. आणि जेव्हा दिवस संपला माझा, तंतोतंत या गोष्टी माझ्या मिळून आल्या, त्या ज्या आपण कार्ड्समध्ये निघालेल्या होत्या. सो विथ धिस मी हे टॅरो कार्ड रीडिंग माझं फिनिश केलं. आणि बाय द वे, हा माझा पहिलाच व्लॉग आहे. शूट करताना मी व्हिडिओ व्हर्टिकलमध्ये काढला, बट एडिटिंग करताना लक्षात आलं की अरे, लँडस्केपमध्ये काढायला हवं होतं. सो थोडी ओरिएंटेशनची गडबड झाली आहे, पण काही हरकत नाही, बिकॉज हा माझा फर्स्ट व्लॉग आहे ना. पुढच्या वेळेस आणखीन नीट करीन, तुम्ही फक्त सपोर्ट करा. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा कसं वाटलं. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता थोडं खरेदी करायला तुळशीबागेत निघालेली आहे. माझे रिलेटिव्स पण येणार आहेत सोबत. बट बाय द वे, मी आता जस्ट कुमठेकर रोडवर, तिथे मी जस्ट आता ऑटोतनं उतरले आणि पुढे चालता चालता मी काही खरेदी पण केली. मी लुंकड शॉपमध्ये पण गेलेली होती. मी तिथनं काही 2 दिवाण सेट घेतलेले आहेत, जे मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तिथून पुढे आल्यावर चितळेच्या दुकानाच्या तिथे हा छोटा एक बॅग्सवाला बसतो. तिथल्या बॅग्स खरंच खूप छान होत्या. मला तशा पण 1-2 बॅग्स घ्यायच्या होत्या. माझ्या आईला पण घ्यायच्या होत्या. तो माझ्या आई आणि माझ्या काकूने 2 बॅग्स घेतल्या. तिथून आम्ही पुढे आल्यावर राम मंदिरात एंटर झालो. ते एक राम मंदिराचा जे दरवाजा आहे तिथून आत गेलो. राम मंदिराचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे काही जेवायला आलो विष्णूजी की रसोईमध्ये.
मेनू खूप चांगला होता. मी बेसिकली नागपूरची असल्यामुळे तिखट जेवण आवडतंच आणि इथे मी बऱ्याचदा येते फॅमिलीसोबत गेट टुगेदर असलं किंवा काही इव्हेंट असला तर आम्ही इथे जेवतो. मी जस्ट इन शॉर्ट खूप फटाफट त्या दिवशीचा रविवारचा मेनू दाखवत आहे. काय होतं जेवायला ऑब्व्हियसली दिस इज ऑल व्हॉट आय लाइक. पण तरी पण फारशी भूक नसल्यामुळे मी थोडंफारच घेतलं. बट आय स्टार्टेड विथ पाणीपुरी आणि थोडे मुगाची भजी आणि ते खूपच यम्मी आणि टेस्टी होते. अगेन रिअली सॉरी व्हिडिओ फारच वाईट आलेला आहे. बट अगेन बीइंग माय फर्स्ट व्लॉग मी प्रयत्न करेन की सेकंड ब्लॉग विल बी विथ प्रॉपर ओरिएंटेशन. ते करून मी असं माझं ताट छान वाढून आणलं. मसाले भात होता, मुगाचा शिरा, छान ताक होतं, नंतर एक पातळ भाजी होती पालकाची, चटणी, पोळी आणि मसाले भात. सो इट वॉज रिअली फंटॅस्टिक. तुम्ही जर अजून कधी गेले नसाल तर नक्की एकदा व्हिजिट करा विष्णूजी की रसोईला. तिथलं जेवण खरंच खूप अप्रतिम आहे. बस तिथून मग घरचा परतीचा प्रवास. रस्त्यातून येताना एक कस्तुरी म्हणून शॉप दिसलं. करिश्मा चौकाच्या तिथे थांबली होती मी आणि आय रिअली लाईक दिस ऑरेंज ड्रेस म्हणून मी जरा क्लोजअप त्याचा व्ह्यू घेतला. बस मग तिथून परत घरी येताना दुकानं सगळे रस्त्यावरचे डाव्या साईडची बघत येत होती. गणपती विसर्जनानंतर अजून पण काही जे पंडाल, मांडव घातलेले होते, देखावे होते, त्याचं काढण्याचं काम सुरू होतं. तर ते पण एक काही रस्त्यात मला गोष्टी आढळल्या. बस घरी पोहोचल्यावर मी ठरवलं की मी तुम्हाला दाखवते लुंकडमधनं मी काय खरेदी केली. मी तिथून 2 दिवाण सेट घेतले. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये हे 2 लोटचे कव्हर आणि 3 कुशन कव्हर्स होते आणि 1 दिवाणाची चादर. सो ऑब्व्हियसली धिस इज द फर्स्ट वन व्हॉट आय एम शोइंग. हे थोडंसं मरून ब्राउन कॉम्बिनेशनमध्ये आहे बट सुपर फाईन कॉटन आहे. मी लुंकडमधनंच दिवाण सेट्स घेते. 2 वर्षाआधी मी 2 घेतलेले ते अजून पण इतके छान चालू आहेत आणि म्हणजे त्याचा रंग नाही गेला इतक्यांदा मल्टिपल वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यावर सुद्धा. सो आय डेफिनेटली रेकमेंड जर का तुम्ही काही डबल बेडशीट, सिंगल बेडशीट्स किंवा दिवाण सेट किंवा काही पण फर्निशिंग आयटम बघत असाल तर लुंकडला नक्की व्हिजिट करा. बाय द वे हे पेड प्रमोशन किंवा मी कुठलंही प्रमोशन करत नाही आहे कारण ऑब्व्हियसली माझा फर्स्ट व्लॉग आहे तो. बट आय वुड डेफिनेटली लाईक टू रेकमेंड की काय गोष्टी चांगल्या आहे. आत्तापर्यंत माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करत आहे. सो दिस इज द सेकंड वन. मी जे ऑरेंज, ब्ल्यू कलर, पिंकिश, ग्रीनिश शेडमध्ये काही खूप छोटे-छोटे फ्लॉवर्स होते आणि जे विच आय रिअली लाइक्ड इट. मग संध्याकाळ झाली आणि रात्रीच्या जेवणाचा बेत ठरला. कैरी पुदिन्याची चटणी करणार होती मी. सो हे काय कैरी चिरलेली आहे. तोतापुरी कैरी आहे. तर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या ज्या कमी तिखट आहेत. हे गुळाची पावडर आहे. 2 वाट्या घेतलेल्या आहे प्रोबॅबली म्हणजे 4 चमचे, मोठे चमचे. मीठ आहे. तर पुदिना आणि कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जिरं. तर मी ही चटणी बनवताना एवढेच इन्ग्रेडियंट्स टाकते. तर पहिले मी फटाफट मिक्सरमध्ये हे सगळं सामान टाकत आहे. कैऱ्यांपासून सुरू करत आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या टाकल्या आणि मग जिरं आणि मीठ टाकलं आणि मग एकदा मिक्सरमध्ये फिरवलं आणि ते जरा बऱ्यापैकी त्याची जरा चटणी झाल्यावर किंवा मिक्सचर थोडं झाल्यानंतर मी त्याच्यात गूळ टाकणं सुरू केलं. सो अशा प्रकारे खूप छान आंबट, गोड, तिखट चटणी रेडी होती विच वॉज रिअली टेम्प्टिंग. अर्थात नेक्स्ट डे काही सँडविचेस केले होते. त्याच्यामध्ये चटणी लावून ही खरंच खूप यम्मी लागत होती टेस्ट आणि ही तुम्ही नुसते पराठ्यासोबतही खाऊ शकता किंवा डोसे केले असतील किंवा इडली पण केली असेल तर त्याच्याबरोबर पण ही छान लागते. सो जेव्हा ही चटणी बनवून रेडी झाली ऑब्व्हियसली त्याचा इतका छान डार्क ग्रीन कलर झालेला होता आणि एक तोतापुरी कैरीमध्ये माझी पूर्ण एक छोटी काचेची बॉटल भरलेली होती प्लस ॲडिशनल पण उरलेली होती. सो इट वॉज रिअली यम्मी. आफ्टर दॅट मी जरा बटाट्याची भाजी करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न यासाठी म्हणत आहे, कारण जेव्हा ही भाजी बनून आली, तेव्हा ती थोडीशी करपलेली होती. कारण अ, बटाटे हे ऑलरेडी चिरून पाण्यात टाकून ठेवलेले होते, ज्याच्याने ते पाणी खूप सॉगी होऊन गेले होते बटाटे आणि ते तुरपुडी जे म्हणतो एक प्रकारचा जरा कुरकुरीतपणा, तो या भाजीत राहिलेला नव्हता. सो मी याच्यासाठी बटाटे चिरलेले, मीठ, कोथिंबीर, बेसिक मसाले, मोहरी, हिंग, हळद आणि तिखट दॅट्स इट. परतलेली जी भाजी म्हणतात बटाट्याची ती बनवली होती.
पण जसं मी म्हटलं, की ती व्यवस्थित अशी झालेली नाही, मनासारखी नाही झाली. सो आय वॉज रिअली डिसअपॉइंटेड. पण तरी पण रात्री ही भाजी खाल्ली. टेस्टला देअर वॉज नो डिफरन्स, चांगलीच झाली होती. पण जशी हवी मला आता मनासारखी नाही झाली. So by this I end this my first vlog. I hope you really liked it and I'm really sorry for all the mess. But see you soon in my next vlog. Thank you so much for watching. Bye.